कोल्हापूरमध्ये विषबाधेची घटना झाली। आपण पाहूया काय नेमकी महत्त्वाची घडामोड कोल्हापूरमधली आहे। कोल्हापूरमध्ये विषबाधा झाली आहे आणि त्यामुळे 5 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। कोल्हापूरमधून एक मोठी बातमी येतेय। कपकेकमधून विषबाधा झाल्याचा संशय आणि मृतांमध्ये 2 सख्या बहिणी आणि भावाचा सुद्धा समावेश आहे। 5 जणांचा एकूण या घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय। कोल्हापुरातली ही एक दुर्दैवी घटना आहे। 5 जणांचा मृत्यू झालाय। कप केकमधून विषबाधा झाल्याचा संशय आहे आणि मृतांमध्ये 2 सख्या बहिणी आणि 1 भाऊ असा समावेश आहे। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर कोल्हापूरमधून जोडले गेलेत। आणखी काही आपण तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। प्रताप, अत्यंत दुर्दैवी घटना आहे। कपकेकमधून विषबाधा झाल्याचा संशय आहे। काय नेमकी सगळी घटना घडली आहे? की कोल्हापूर जिल्ह्यातील मांढरे आणि चिमगाव या गावात या विषबाधा झालेल्या आहेत। ह्या 2 वेगवेगळ्या घटना असतात, पण दोन्हीच्या घटना ज्या आहेत ते विषबाधेतून झालेल्या आहेत। चिमगाव मधली जी घटना आहे ती अतिशय मनाला चटका लावून जाणारी आणि वेदना देणारी आहे, कारण आपण पाहतो की 2 सख्या बहीण भावांचा फ्रीजमध्ये ठेवलेला जो केक आहे, कप केक, तो खाल्ल्यानं मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। पोलीस त्या अँगलने तपास करत आहेत। पण एकूणच आपण पाहतोय की आपल्या पाहुण्याने आणलेला केक आईनं फ्रीजमध्ये ठेवलेला होता आणि तोच केक या दोघा भावांनी खाल्ला आणि त्याच्यानंतर सुरुवातीला भावाचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर 8 वर्षीय बहिणीचा मृत्यू झाला। अशा प्रकारची घटना घडलेली आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस महानिरीक्षक कोल्हापूरचे फुलारे यांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि फॉरेन्सिक लॅबकडे याचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत। यामध्ये स्त्रियांचा मृतदेह दफन करण्यात आलेला होता, पण पोलिसांनी तो दफन केलेला मृतदेह बाहेर काढला आणि विसेरा घेऊन तपासणीसाठी पुढे पाठवलेला आहे। नेमकं हे अन्न कुठून आणलं किंवा कपकेक कुठून आणला याची माहिती पोलीस घेतात आणि त्याप्रमाणे कारवाई करणार आहेत। ठीक, प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कोल्हापुरातून या दुर्दैवी घटनेविषयी आणखी सविस्तर माहिती देत होते। त्या चिमगावातली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। विषबाधेमुळे कप केकमुळे विषबाधा झाली आणि यामध्ये 2 बहिणी आणि त्यांचा भाऊ अशा चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना घडली आहे। तर 2 घटना कोल्हापूरमध्ये घडल्यात विषबाधेमुळे आणि एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय। मात्र चिमगावातल्या घटनेविषयी हळहळ व्यक्त होतीये। एकाच घरातले हे 3 भावंड होते आणि तिघांचा कपकेक खाऊन मृत्यू झालाय। आता या संदर्भात आणखी पुढचा तपास सुरू आहे। मंगळवारी चिमगाव गावी रणजित अंगज यांच्या घरी एक दुर्दैवी घटना घडली। त्यांच्या 2 मुलांचा केक खाल्ल्यामुळे विषबाधेमुळे त्यांचा अंत झाला। आज त्यांच्या कशातून काय कुठल्या प्रकारातून हा विषबाधा झाला, त्यांचा कशा प्रकारातून अंत झाला याचा तपास व्हावा एवढीच आपली विचार आणि त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आज आम्ही इथे पोलीस स्टेशनला चिमगावचे सरपंच, त्यांच्या गावची मंडळी सगळी आलेलो आहोत आणि पोलीस डिपार्टमेंट योग्य तपास करून त्यांना न्याय दिला अशी अपेक्षा मला।